श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 1 ते 15 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे वळण येणार आहे? करिअरमध्ये प्रगती होईल का? आर्थिक स्थिती सुधारेल की खर्च वाढेल? प्रेम आणि नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील का? चला तर जाणून घेऊया सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा पंधरवडा काय खास घेऊन आला आहे. मे महिन्याचा हा पहिला पंधरवडा तुमच्यासाठी नवे दरवाजे उघडणारा ठरेल का? आयुष्यातील काही अडथळे दूर होऊन यशाचा मार्ग मोकळा होणार आहे का? तुमच्या धाडसी स्वभावाला आणि नेतृत्व गुणांना या काळात योग्य दिशा मिळेल का? ग्रहांची साथ तुमच्या बाजूने आहे का की काही ठिकाणी संयम ठेवणे गरजेचे आहे? चला तर मग जाणून घेऊ हा पंधरवडा कसा असेल. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सिंह राशीच्या व्यक्तींना हा काळ आत्मविश्वासाला नवी उंची देणारा आणि तुमच्या निर्णयक्षमतेची खरी परीक्षा घेणारा ठरू शकतो. काही संधी अचानक येतील तर काही ठिकाणी विचारपूर्वक पाऊल उचलावे लागेल. हा पंधरवडा तुम्हाला स्वतःची ताकद ओळखण्याची आणि आयुष्याला नवीन वळण देण्याची संधी देणार आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी हा पंधरवडा ऊर्जा, आत्मविश्वास आणि संधींनी भरलेला असेल. काही ठिकाणी आव्हाने येथे येतील, पण तुमच्या नेतृत्व गुणांमुळे तुम्ही परिस्थितीवर सहज नियंत्रण मिळवू शकता. ग्रहांची स्थिती तुमच्या मेहनतीला योग्य फळ देणारी आहे, त्यामुळे धाडसाने पुढे जाणे फायदेशीर ठरेल. करिअर आणि व्यवसाय. या काळात कामाच्या ठिकाणी तुमची छाप अधिक मजबूत होईल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि नवीन जबाबदाऱ्या देऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन डील्स आणि करार फायदेशीर ठरू शकतात. मात्र घाईघाईत निर्णय घेऊ नका. विचारपूर्वक पाऊल उचलल्यास मोठा फायदा होईल. काही लोकांना नवीन संधी किंवा पदोन्नतीची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ स्थिरतेकडे जाणारा आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. मात्र अनावश्यक खर्च टाळा, कारण अचानक खर्च वाढू शकतो. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा काळ आनंददायी राहील. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. काही गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण संवाद साधल्यास ते लवकर दूर होतील. विवाहित व्यक्तींना कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यांमध्ये विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल. कौटुंबिक जीवन. घरात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. काही शुभकार्याची शक्यता आहे. मोठ्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळेल जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. लहान गोष्टीवरून वाद टाळा. शांततेने परिस्थिती हाताळा. शिक्षण आणि विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. एकाग्रता वाढेल आणि अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा काळ साधारण चांगला आहे. मात्र कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि योग्य आहार घ्या. मानसिक शांतता राखण्यासाठी ध्यान किंवा योगाचा आधार घ्या. प्रवास. या पंधरवड्यात प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास कामानिमित्त असतील तर काही आनंदासाठी. प्रवासातून नवीन अनुभव आणि लाभ मिळू शकतात. मात्र प्रवास करताना काळजी घ्या. उपाय. रोज सूर्यदेवाला जल अर्पण करा. ओम घृणी सूर्याय नमः मंत्राचा जप करा. रविवारी गोड पदार्थ दान करा. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी 1 ते मे 15 हा पंधरवडा प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधींनी भरलेला ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायात मेहनतीचे चांगले फळ मिळेल, तसेच काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची वेळ येऊ शकते. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ समाधानकारक असेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात जवळीक वाढेल तर कुटुंबातील वातावरणही सकारात्मक राहील. आरोग्य सामान्यतः ठीक राहील, पण ताणतणाव टाळण्यासाठी स्वतःकडे लक्ष देणे आवश्यक आहे. एकंदरीत योग्य नियोजन, संयम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही या पंधरवड्यात अनेक चांगल्या संधींचा लाभ घेऊ शकता आणि स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकता. सिंह राशीच्या लोकांसाठी 1 ते मे 15 हा पंधरवडा सकारात्मक आणि प्रगतीचा असेल. मेहनतीला योग्य फळ मिळेल. नातेसंबंध मजबूत होतील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. थोड्या संयमाने आणि योग्य निर्णयांनी तुम्ही या काळात मोठे यश मिळवू शकता. धन्यवाद.